सोयाबीन पिकामध्ये मी ज्या तुम्हाला चुका सांगणार आहेत ह्या जर तुम्ही टाळल्या किंवा केल्या नाही तर सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला चांगला फायदा हा दिसून येईल. यामध्ये सगळ्यात पहिली म्हणजे नत्र खताचा उपयोग आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलधारणी अवस्थेमध्ये शक्यतो करायचा नाही. दुसरं म्हणजेच आपण जी औषधी वापरणार आहेत तर हे जास्त तीव्रतेचे हे वापरायचे नाही, म्हणजेच त्याचं प्रमाण जास्त जर झालं तर फुलांची गळी होऊ शकतं. तिसरं म्हणजेच आपण डवरणी ही करायची नाही आणि केली तरी जास्त खोल करायची नाही. यामुळे झाडांच्या मुळा तुटून झाडांची फुलगळ होऊ शकतं आणि ते झाड वाढीच्या अवस्थेकडे हे जाऊ शकतं. त्याचप्रमाणे शक्य होईल तितकं शेतामध्ये फिरणं टाळा, म्हणजे यामुळे होणारं जे परागीकरण आहे याच्यामध्ये डिस्टर्ब होणार नाहीत आणि एकंदरीत आपल्याला ह्या जर चुका केल्या नाही तर आपल्याला सोयाबीन पिकापासून सुद्धा चांगलं उत्पादन हे मिळू शकतं. त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन योग्य करा, अळीचं व्यवस्थापन योग्य करा, येलो मोजॅक आहे, पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करा, पायरीफॉक्झिपॅन प्लस डायफेन्थोन असलेलं एक कीटकनाशक वापरा, जसं की SLR 525. त्याचप्रमाणे अळीसाठी तुम्ही बॅराझाईटचा उपयोग करू शकता, ॲम्प्लिगोचा उपयोग करू शकता. असे भरपूर सारे कीटकनाशक आहे, त्याचा उपयोग करा. एखादी चांगलं त्याच्यामध्ये बुरशीनाशक घ्या. तर मी सांगितलेली माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. माहिती आवडली असेल तर आपल्या पेजला फॉलो करा. तसेच ही रील्स इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.